बोला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. तर रोजच्या नियोजनानुसार आपण निघालो आपल्या दुकानाकडे गेलो. दुकान वगैरे ओपन करून घेतली, सगळं सामान वगैरे रचून घेतला, दिवाबत्ती करून घेतली. तेवढ्यात आपले मालक आले. मग मालकांना वाटलं मी जातो आता फटाफट आपल्या सलून दुकानावर. कसं आहे ना, आजपासून धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर बलिदान मास सुरू होतोय. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार. उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू भोर का पहला तारा है, ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. धर्मवीर बलिदान मास प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने पाळत असतात. तर या भाऊन त्यांनी त्यांचे डोक्याचे केस छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी अर्पण केले. त्यांचं सगळं काम करून घेतलं. मग आपले कस्टमर चालूच होते. कस्टमरचं काम वगैरे एकदम मस्त फिनिशिंग मध्ये करून दिलं. तुम्ही बघूच शकता, झाड वगैरे मारून घेतला. लगेच दुकान मंगल करून परत निघालो आपण आपल्या घराकडे. घरी गेलो, मस्त जेवण वगैरे करून घेतलं. थोडा माल घ्यायचा होता, माल वगैरे घेऊन घेतला. परत आलो आपण आपल्या किराणा दुकानाकडे, मालकांकडे माल वगैरे सोपून दिला. परत आलो आपण आपल्या सलून दुकानाकडे गेलो. सलून दुकान वगैरे ओपन करून घेतली. लगेच साफसफाई करून घेतली. मग आपले कस्टमर चालू गेले. मग कस्टमरचं काम वगैरे एकदम मस्त फिनिशिंग मध्ये करून दिलं. म्हटलं चला आता उशिरून गेलाय, झाडू वगैरे मारून घेऊ, दिवाबत्ती करून घेऊ. झाडू मारून घेतलं, दिवाबत्ती करून घेतली. लगेच एक छोटवाला ते छोटेसा हेअर कट करायचा होता, त्याचा हेअर कट करून दिला. तुम्ही बघूच शकता, एकदम फिनिशिंग मध्ये हेअर कट करून रेडी होऊन गेलाय. तर कसं काय वाटलं पब्लिक तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर नक्की करा आणि तुमच्या भावाला जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय खानदेश.